औचित्यवाडी. श्यामी आजच्याला काय करतो? काय नाही रे, निवांत आहे एकदम. निवांत? तू साधारण का इसर बोळा आहे बुवा. निस म्हणतो माझ्या सगळं डोक्यात राहतो. हिशोब बरोबर डोक्यात ठेवतो तू. हिशोब रुपये डोक्यात ठेवतो. ते व्यवहार असतो. काय आज नेमकं? काय म्हणजे? अरे त्या दळवीचा साखरपुडा नाही का? आज आहे का? आणि मग कधी आहे? अरे देवा, काय दिवस पटापटा जाते तरी. ले पाटा जावा लागन बुवा आपल्याला. मायापाशी बी सांगितले तुम्ही दोघं जर नाही साखरपुड्याला दिसले मग बघा. नाही जावं लागेल. येडा काय तो आपल्या सगळ्या कामात पुढे असतोय. मग आपण ते गेले ना वाढ उभी लागू. नाही ते तर करावंच लागेल आता, आपल्या गावचं आहे म्हटल्यानंतर. तुला सांगतो श्याम्या, एवढे भारी गुलाबजाम करणारे म्हणला. गोल मोठाली काळे. होय त्याच्यात पिस्ता. पुस्ता. अरे पिस्ता असतोय. हा भारी गुलाबजाम असतो. नाही त्याचा नाद नाही करायचा भोदळवीचा. तो आहे ना बाकी काही करीन, पण अन्नदान म्हणला काय विषय नसतो, माघार नसते त्याची. पंक्ती करीत होतो कचाकच घालतो कुठं कुठे कार्यक्रम ठेव. ते मंगल कार्यालयाचं नाव सह्याद्री मंगल कार्यालय नाही का? नगरचं. बापरे, मोठं कार्यालय ती. लय मोठे. नगरला आहे म्हणलं आपलं ते निघावं लागेल लगेच. पण जायचं कसं? खायला मग ही गाडी नेमकं पंक्चर आहे. तू झाली पंक्चर. मी नाव काढलं लगेच झाली पंक्चर. स्वतःच काय झोडायचा झिजती का गाडी? झिजन ती. अरे बाबा 2 दिवस झाले, मला वेळच नाही, कुठं जायचं बी नाही म्हणलं. मग काढू म्हणलं आज झालं, आणि आज नेमकं गावात लाईट नाही. पंक्चर काढायचं कसं? माझ्याकडे पैसे नाही तरी नाही तर गाडीच आणली असती नवीन. मग तुला रिशीवर तुला सांगितलं असतं, तुला बसून मागे नेलं असतं. आता काय कसं करायचं मग आता गाडीचं? एसटी नाही जोडा, तुकडा बसायचं एवढं लांब जायचं यायचं. याच त्या भेटत नाही. एक काम करू ना, डेपुटीला गाडी मागू ना. हा राव जमन ना, त्यांच्याकडे मग 2 गाड्या आहेत. एक बुलेट बी, एक शाईन बी. देते ते. हा चालतंय, चल. डेपुटी समोरून आले हो ना. ओ डेपुटी थांबा ना. कुठे गेले ते? गावातच आहेत ना? गावात चाललो. नाही फाटर चाललोय, परत यायचं मग. असे फाट्यावर चालले ना. फक्त एक काम करा, बुलेट काढा तुम्हाला, आम्हाला दे ही गाडी. कमून अहो अर्जंट आहे. कुठं अरे तुझ्या गाडीला काय झालं? अहो पंक्चर झाली ना, गावात लाईट नाही नेमकं. दोघं आहेत, पंक्चर काढायची हिंडायचं. कुठं हिंडायची ती? पंक्चर काढायला कुठं? आता हवा कशी भरायची? चिठ्ठ्या कशा लावायच्या? सोपं आहे का ती? अरे पण मला आता चाललोय मी, मला परत घरी जायचं, परत मी आणायची का? तुमच्याकडे आहे ना राव बुलेट दुसरी काही जर आता तुम्ही कुठे लगेच तेवढंच व्यायाम होईन जरा. असं काय अर्जंट काम आहे की तुम्हाला गाडी लागली? आले सांगतो वास का तुम्हाला एवढं अर्जंट आहे का? चला आईला तुम्ही येणार आहो, चाललेला माणूस हे करता भाऊ. काय पटकन या. तुम्ही सोन्यासारखे माणसं आहेत म्हणून तुम्हाला मागत आहे. गाडी दिली, कौतुक नको करू. गाडी दिली मला सांगतो तू, सोन्यासारखे माणसं आहेत. चल येऊ का डेपुटी? तू चालव गाडी, तेवढे गाडी फात चाली तू. नाही व्यवस्थित चालतंय बघा. आहे का? सुरू जाऊ का? हा जा दामनी, लवकर या रे. हा अरे बस नाही इथंच लाव ना. हे काय चेष्टा झाल्या तुमच्या? राव तू आल्या पडायचे बेडायचे. आणि काय रे तुम्ही मला म्हणले लगेच 1 तासात आलो, 4 वाजले तुम्ही. काय नुसता दिवस देतोय. काय अर्जंट काम होतं असं? अहो दळवीचा साखरपुडा नव्हता का? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला दोघांना. मला म्हणले अर्जंट काम आहे, मी म्हणलं कोणाला दवाखान्यात न्यायचं काय, म्हणून मी गाडी दिली. आणि साखरपुड्याला तुम्हाला, तू काय लगेच जायचं होतं का? तो गाडी पंक्चर काढून जात नसते आली का? नगरला होता साखरपुडा, कवा जायचं कवा यायचं. आता साखरपुडा म्हणलं वेळ जाणारच ना डेपुटी. आणि तुम्हाला काय एवढं बुलेट होतीच ना. अरे पण आता बुलेट नेहमीच नाही काढत मी, कधी मध्ये ही गाडी काढत असतो चालायला. पाहिजे डेपुटी गाड्यांचा, नाही तर उगाच गंजून जाते इंजिन त्याचं. तुमच्या राड्यात ते माझ्या दळवीचं साखरपुडा डोक्यात नाही राहिला. म्हणजे तुम्हाला यायचं होतं काय? आमंत्रण होतं ना मला, पण माझ्या डोक्यात नाही राहिला. खायला चाले तो विषय काढला असतो डायरेक्ट 4 व्हीलरच गेलो असतो घेऊन. काय तुम्ही बावलट वाणाचे इथं. बरं जा आता. येऊ का मग? हा जा, मला रानात जायचं. तुमच्याकडून साखरपुडे उकतेन आणि आपल्याला बावळट वाहनाचे म्हणते जायला. बरं तसं नाही, बरोबर आहे त्यांचं. ते आपण जर विषय काढला असता कुठं जायचं हो ना, लक्षात नाही आलं मग. गेलो असतो त्यांना घेऊन सोबत. त्यांनी 4-5 दिवस. मग माझ्या डोकं नको फिरू. तू म्हणला सांगू नको, तू म्हणला जा बाबा शिक्रापूर आहे, जा आता. उगा नका नाटक करू, जा. येऊ का मग? हा, जा. लावून देऊ का? नको नको नको, इतकी शावा नको. चल जा. चल. अरे 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 अरे, फार मोकळी करून आणली भाऊ. फार तळ गाठीला यांनी. कुठं चालले आता? अरे कुठं चाललोय कशाचा? मग ह्या जालेनी श्यामेनी गाडी नेलती ना, हा बघ ना पेट्रोल अख्खी मोकळी करून आणली. फुल टाकी होती. हा यांना गाडी द्यावं का नाही? निदान थोडं 1-2 लिटर तरी टाकायचं हिंडायपुरतं. कुठे गेले होते? पुढं नगरच्या पुढं कुठं तरी होता साखरपुडा, पण पेट्रोल फुल असं मला माहितीये. काय शामराज पाहुणेचा होता काय? हा
शामराव पाहुण्याचा होता अरे दळवीचा मुलीचा नव्हता का त्या आणि तुम्ही गेले नाही तुषार ही सरला ना बाबा आता त्यो लय भाडभाड बोलन. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व जायला पाहिजे ना डेप्युटी अरे मग सगळीकडे आता नाही सगळीकडे तोंड देता येत भाऊ नाही जाता येत. त्याला पंचायत काय समितीचं काम गाडी बघ ना हे पुरा पेट्रोल संपून आले ती. अहो ते चिटके ते आणि ते दुसऱ्या झेंड्यावर पंढरपूर तरणार आणि तुम्ही आणतीन त्यांना आणि आता परत गाडी नाही भाऊ. गाडी जर न्यायची असली ना तर पेट्रोल टाकून आणा. मला काय पेट्रोलचा कारखाना नाही एक तर ते महाग झाले पेट्रोल. राहू दे चल मला जायचं परत थोडा वेळ. बर हाय कुठं चालला? काय नाही दावत चाललोय अरे गावात चाललं तर माझं एक काम कर ना. मला असं उन्हात जायचं जीवावर आलं. मला लस्सी घेऊन ये ना येताना एक. मी नाही जाणार पै पायी पायी जाणार नाही. आता ते एक काम कर गावातून कोणाच तरी गाडी घेऊन जा. अशी तुला मोपेड गाडी येते जावं. गाडीचं नाव पण काढू नका का बरं? ते डेपुटी भडकले ना मायवर का बरं? ते शामरावने जाले निवड साखरपुड्याला गाडी नेली होती आणि डेपुटीने तुम्हाला माहिती ना डेपुटी गाडीत पेट्रोल फुल राहतं. हा आता पेट्रोल संपवलं त्यांनी. बाई मग रे मग डेपुटी मला जवळ मला म्हणे आता इथून पुढे त्यांना गाडी पण देणार नाही म्हणे गेटच्या बाहेर जातेच म्हणे त्यांना आता. काही खरं नाही बाबा. एखादं काम सांगा बरं. पायी पायी तरी घेऊन ये. आणि त्या शामरावला जालू भाऊजीला अशी अक्कल नाही. तेच ना राव ये तर दिले ना डेपुटीने प्रेमाने मग ताते जण 150-200 हा ना बरं आणतो का काय करतो मग? आणतो आता. जावय मग मला फोन करते तू स्कॅनर टाक मी पैसे टाकते. बरं पाहतो. काय झाली बाबा? काम? झालीत बाई चाललेत की काय म्हणते? काय नाही आलं तर जरा काम होतं म्हणून. काय काम होतं तुझं माझ्याकडं? काय नाही अशीच आली होती तुमच्याकडं. हा का? बरं मला सांगा तुम्ही गेलता का साखरपुड्याला? नाही ग बाई मला कोण घेऊन जाईल? माझ्या इथं माणूस नाही माझा नवरा तिकडं आणि एवढं लांब जायचं म्हटल्यावर ते कोण जात बसन? तू गेली होती काय? नाही आहो मी पण नाही गेले. मग पण हे निघेल शांभाऊजीला घेऊन. झालं भाऊजीकडे शांभाऊजीला घेऊन. बाई खुशाल लोकांच्या गाड्या घेऊन जायच्या. लोकांच्या गाड्यातले पेट्रोल नासून यायचं. गाड्या उभ्या करून द्यायच्या. कायचे लोकांचे बोलणे. डेपुटीची गाडी नेली होती ना? तुझ्या नवऱ्याला कळत नाही का ग? आणि त्या शामरावला बी कळत नाही का? त्यात 200-500 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि मग गाडी घेऊन फिरायचं. तो माणूस कधी नाही म्हणत नाही म्हणून बरं आहे. पार लायकीन बेकी काढून ठेवली म्हणे. ठीक आहे सांगत होता मला. काय करावं ह्यांना कितीदा सांगितलं लोकांच्या गाड्यांना का आणत जावं. आणलं तर त्यात पेट्रोल टाकत जावा. नाही ते एखादी सायकल घ्या म्हणलं कुठं जायचं म्हणलं तेवढीच येईन का. सायकलचा जमान राहिला का आता रुपये? तुझ्या नवऱ्याला सांग. एक तर ते की नाही ना डेपुटी कसं हे डेंजर आहे. दुसऱ्याच गाडीच देणार नाही म्हणे. गेटच्या आतमध्ये पण त्यांना उभं करणार नाही असं म्हणत होते म्हणे डेपुटी. मला ठीक आहे सांगत होता. मला असं लाज वाटत होती ऐकायला. आता काय करता लाज तर मला पण वाटते. पण निदान लोकांची गाडी मागण्यापेक्षा स्वतःची सायकल नेलेली कधी चांगली. हो बाई खरंय. जाऊ दे आता बघतीच हा माणसाकडं. चला येऊ का? ते काय बडबड नको करत बसतो जालू भाऊजीला. ते परत म्हणतील कोण म्हटलं काय नाही, म्हटलं. समजून सांगते मी त्यांना की लोकांच्या गाड्या नेल्या तर पेट्रोल टाकत जावा. नाही तर आपली एखादी सायकल घ्या. गाडी ऐकत नाही हो आमची एवढी. म्हणून त्यांनी लायकी काढली. पण जाय तुम्ही बी काढा. झाले हा लय कणाटून जेवलो हो. थांबा कुठे निघाला? चाललोय घरी. कुठं निघालं म्हणजे? हा काय चाललोय घरी. काय झालं? रोज तुम्हाला कुटाने करायची सवयच लागली ना. काय कुठं नाही काय केलं? कुठं बिटन केलं नाही. एकदम शुद्धीवर आहेत आम्ही. दारू बिरू थेंब नाही. हा डिपुटीची गाडी कोण घेऊन गेलत? आम्हीच गेलतो. साखरपुडा नव्हता का त्या देवीच्या पोरीचा म्हणून गेलतो दोघं. हा सगळं पेट्रोल उडवून आला आणि परत पेट्रोल टाकलं का त्या गाडीत? टाकलं ना. टाकलोय मग अख्या गावभर झालंय. तुम्ही गाडी घेऊन गेला त्यात पेट्रोल नाही टाकलं. गावभर मग कोण म्हणलं? मी आता सुगंधताईकडे गेले होते. म्हणजे सुगंध पर्यंत गेलं. हो म्हणजे गावातच गेलं सगळे झाले. तुला म्हणलं होतं मी टाकूशी 200चं पण ऐकलं नाही तू. जा बस. तू मानला मी म्हणलं टाकी होतं. तू मानला नको नको. त्यांना काही कमी असते ग टाकी भरलेली असते. अहो डेपुटीने बाग तुमची लायकी काढली. कुणाची लायकी? मग सुगंधताई म्हणल्या जर त्यांची लायकी नाही तर कशाला हे गाड्याने घेऊन जातात ग? माझी गाडी असते माझ्याकडे. मग पंक्चर नव्हतं नाही तर काय नेली असते त्यांची. एवढं बोलावं व्हायला की मागे गावात करावं 2 रुपयाच्या पेट्रोलसाठी. पण तुम्ही सांगा जर गाडी नेताय पेट्रोल टाकायला काय तुम्हाला जड गेलो होतो? माझ्याकडे तसं पैसे काही नाही फारुईनी. ते तुम्हाला सांगतो काय झालं ते. मला पारू म्हणायचं नाही हा. मला फक्त माझ्या नवऱ्यानेच म्हणायचं. यार तू म्हण ना मग पारू. मी रुपा पारू. म्हणतो. रुपावणी काय झालं त्याचं आम्हाला टाकायचं होतं पेट्रोल बरं का. पण आम्ही काय विचार केला डेप्युटी साहेब एवढं पळतो हे करतो ते करतो कशाला उगं आणि त्यांना कुठे कमी आहे पैशाची.
जाऊ द्या म्हणलं ना, किती लागायचंय लागून लागून नगरला किती लागत आहे, सगळे इनमिन 2-2.5 लिटर लागलं म्हणजे झालं. लय श्याम्या आता किती स्वार्थी हो तुम्ही दोघं. हा, त्यांनी मदत केली तर त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकायचं सोडून त्यांना काय कमी. हा, अहो मदत केलेली जाण ठेवा जरा. आम्ही मस्त करतो ना डेपुटीसाठी, कुठं पैसे घेतो त्याची. ए श्याम्या आपली इज्जत काढली ना डेपुटीनी तुझं. अहो कुणी पण असतं ना त्यांनी काढलीच असते इज्जत. आणि तुम्हाला सांगते इथून पुढं कोणाच्या सुद्धा गाड्या घेऊ नका, आणि घेतली तर पेट्रोल टाकत जावा. ह्यांना काय ह्यांच्या घरी गाड्या आहेत, आपल्याला नाही गाडी. आणि डिपुटी भाऊशी आपल्याला कोण मदत करतं का गावामध्ये. लय नको वाट बोलूस. मग 100 रुपये देता येत नाहीत का माझ्या खिशात खर्चायला. एक काम करा, मी तुम्हाला 3000 रुपये देते, जावा आणि सायकल घेऊन या. आपली गरीबाची काय असते. नगरला जाईन का मी सायकल येऊ काय बोलती. 3,000 देते. विषय नको विषय. अहो लोकांची गाडी घेण्यापेक्षा स्वतःच गरीबाचं असलेलंच बरं. सायकल का असना, पण गरीबीतनं स्वतःची तरी आहे ना. हे खरंय, मालकी हक्क असतो. मग एक काम करू, रुपये एवढी म्हणलीस ना, नाकावर टिसून 2 बाटल्या पेट्रोल घेऊन देऊ आपण डेपुटीला. चालेल. राम राम करू. हा आणि लवकर या घरी. 100 रुपये निघा. मग पैसे तू भरणार आहे दुकानात. चल मग. नाही आता माझ्या बायकोला म्हणला तू देतो, मला नको सांगू. चल देऊन टाकायची झाली, अजिबात विचार नाही करत. हा. आपण काय घोटे आहेत का काय? बुरटे 100-150ची किंमत करतात काय. कधी आहे राव ती? काय कडी आहे ना. लावून आत काय आरडावाडा चाललाय? काय डावाडा म्हणजे ये दारा पेट्रोल तुम्हाला कायच पेट्रोल? काय म्हणजे अख्खा गाव भर केलं डेपुटी तुम्ही. काय केलं? काय म्हणजे पेट्रोल न टाकलं जाल्यानी श्याम्यानी म्हणून. नुसतीच गाडी नेली मोकळी करून आणली टाकी. अहो डेपुटी, तुमच्या मतदानाच्या वेळेस कामाच्या वेळेस आम्ही कधी विचारतो तुम्हाला आमच्या गाडीत पेट्रोल आहे नाही? किती धावपळ करतो आपण. ती इलेक्शनचा सोड जाऊ दे मरू दे. कामाला गेलो ना 1-1 तास जादा करून घेतात माझ्याकडून काम. तेव्हा नाही दिसत का त्यांना. लय मकलाच्या नका करू. तसं नाही पहिली होत गोष्ट मी म्हणलोच नाही. आणि तू प्रचाराला गाडी वापरतो ना, पहिले माझ्याकडून पेट्रोल टाकीत असतो. एवढं लक्षात घेऊ. मी पेट्रोल पंपवर सांगितलेलं असतं, तुम्ही मला 25 नका सांगू. आणि तू 1 तास काम करतो ना, माझ्याकडून कवा 200-300 रुपये घेतो. चालता डेपुटी आज 100 लागायला 2 ती काढी तू कमी. मग आमची गावात कम इज्जत घातली यांनी घातलीच नाही, मी बोललोच नाही कोणाला. कस काय नाही बोलले. गाव भर झाले डेपुटी. अहो मी फक्त डिग्याला म्हणलो होतो की डिग्या पोरांनी सगळे पेट्रोल ओढून आणलं बा, थोडं ठेवीत नाही यांना आता गाडी द्यायची नाही परत. मी काय गावाला काय सांगितले. सुगंधाला कोण म्हणलं? हे डिग्यानी मग पाचेटपणा केला काय. डिग्यानी जाता डिग्याला एखादा बारला आहे ना, मी त्याचे कानच फोडणार आहे. आणि त्याच्यात काही बोलावं का नाही असं झालंय. अहो ती बोलली तर बोलली, अक्षरशः रुपये सगळे गावाचं बोलली मला तो. आता डिग्या कोण सुगंधाताईकडे गेल्यावर वार्ता पसरायला काय लागत आहे. 2-4 जण गावातले वार्ता हरायचे. जालूची बायको झाली. विषय सोडून द्या, तुमच्या चावी द्या, पेट्रोल टाकून द्या. हे पेट्रोल बघा, लय नका पेट्रोल पंपवाले भाऊ. लय याच्याहून आल्यावर नका करू इराण. जाऊ दे ना, आता विषय तो नाहीये. कसं आहे होय, म्हणजे जाऊ द्या. बोलले किंवा नाही बोलले वर हवे देवाला माहित. जाऊ द्या आमचं पेट्रोल तुम्हाला. ऐक ना शामराव, ऐक मित्र हो. मग मित्र बोलत असतो. आता आपण लहानपणी नाही का, एखादी मित्राची गाडी नेली मग कॉलेजला असताना आपण, आणि परत पेट्रोल टाकून तेवढा मित्र तळतळत असतो. मला तळतळ वाटती. नंतर मी सोडून देतो, जाऊ दे आपले जोडीदार आहेत. म्हणजे मनातून नाही बोलले ना, मनातून नाही बोललो. लय पलटी आणतो राव पांढरे साड्या. पेट्रोल आणले ती देऊन टाका माग जा. नको मला पेट्रोल. येड झाले काय तुमची इज्जत काय. मी बोललो, माणसाला टेन्शन येतं बाबा, टाकी फुल होती, मला पुढे बी जावं लागत अचानक म्हणून बोललो. म्हणजे मनातून नाही बोलले. अवघड वाटून नाही काय. तुझं साधारण खाता मी म्हणतोय जेवण टाकलं ते म्हणतोय चल चल मी कुठं नाही म्हणलं. लगेच चालला बाटली घेऊन. तुला वाटण माझ्या गाडीत टाकायला होईन. बरं जा बाबा, टाका तुमच्या गाडीनी. आणि तुला कुठं गाडी आहे काय? सायकल टाकी तो का? ते चुलीला वापरू नका बरं बरं, कांगोरी नाही मी माग देऊन हा, टाकते त्या पळ. दुकानदाराला. पडलो होतो वायरी बिरी दार्शिक जपून ठेवीत जा. जा जा जा. श्याम्या आता हे पेट्रोलचं काय करायचं. देवातून जाऊ दे. काय करायचं आपल्याला, आपण त्यांच्या नावाने आणले. अंग उडन ना माया. असं लहानपणी नव्हतं का आपण खेळत. असं गोल काढ बरं गोल. अरे पेट्रोल कमी देऊ ओतून देऊ राहिले. गाडी टाकला असतं ना मग मी. हा येडे झाले काय तुम्ही. कम आज काय आलं कमून टाकून देता. पिशाला 2 लिटर पेट्रोल ओतून दिलं. कोण पेट्रोल. मग लय पेट्रोल पडले असं आमच्याकडे. आम्ही दोन टिपाड पेट्रोल आणू शकतो. अरे काय चाललंय 2-2 टिपाड कम ओतून दिलंय. माझ्या गाडी तरी टाकला असतं मग. कमून डेपुटी कर सांगा का मी. गाडी टाकला असत, गाडी बंद पडली असते. म्हणजे कमून पाणी होतं रंगाचं ते. रंगाचं पाणी. हा या श्याम्याने बनवलं. श्याम्या म्हणला मला डिक्टो ना तुला सांगतो पेट्रोल सारखा कलर बनवतोय म्हणलं मग बनव. बनीला लगेच म्हणला डेपुटीला नेऊन देऊ. डेपुटी असे बी घेणार नाही. हा हे खरं. तुझ्याला सांगितलं होतं 1001% सांगतो, डेपुटी आपल्याकडून पेट्रोल घेणार नाही. कशा लोक
पैसे घालायचे आणि पेट्रोल घेऊन यायचं म्हणजे त्या दिवशी आपण घेऊन जाऊ ते औपचारिकता. आवश्यकता केली वहिनीच ती म्हणजे बनाबान्या. अरे महा मोठं मन मी तुम्हाला हे केलं आणि इथे येऊन माझी चेष्टा करत होते का तुम्ही नाही नाही अहो, चेष्टा नाही केली होती चेष्टाच केली ना उगा आणायचं आणि दाखवायचं हा तुम्ही घेणार नव्हतेच ना. हा घेणार नव्हतो मी घेतलं बी नसतं पण आता हे जे तुम्ही नाटकं केले ना याच्यामुळे आता मी माझं पेट्रोल घेणार. नाही नाही, नाही हो, पैसे पैसे- गेले असेल पैसे काढा आमचे. पैसे काढ पेट्रोलचे पैसे काढ माझे मला फुकट नाही आलं काढ तुम्ही पैसे. तर म्हणले मित्रासारखं नाही ते- घेणार नव्हतो ना मी पण मित्र ह्या चालीचे मला माहित नव्हतं ना मला बनाबान्या करायला चालले मी मोठ्या मनाने म्हणलं जाऊ दे आता आणि इथे येऊन बघत होतो मला नाटक करायला पैसे काढ बाणाबाणी नाही केली ते तू 150 काढ पण मी 150 नाही काढणार काय समज श्याम्या पैसे सगळे देऊन टाक पैसे सगळी शाळा होती मी वरील ना म्हणून तुला पेट्रोल पैसे दे रे. वरील नसतं डेपुटी. दे पैसे जा पैसे बस. पैसे दे पटकन आणि ते गावात करेन मी आता चौघारी दरवेळेस ती मी तसंच चौघारी करतो गावात तू. मग किती येतं 350 आहेत ना आले माझे पैसे डेपुटी, अहो, 200 घ्या ना. 200 नाही 350 नगरून यायचं म्हणून 350 लागते चला चला निघा चला. ढंगडक नकडक ढंगडक नकडक ढंग फसली का नाही गेम अशीच फसवतो काय फसतो